Hello, hello. This is the My Artifact episode number 2097. आजची तारीख आहे 11 नोव्हेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 9:45 झाले. आता मी थोडं जास्तच खाल्लंय यार. ऍक्च्युली इट वॉज ऍक्च्युली काय झालं की आज सकाळी तर जेवलो मी. येस, दुपारी मला विकी भाऊचा कॉल आला होता, म्हणे पार्टी करायला जायचंय म्हणे. सो ओके. सो आम्ही बिर्याणी खायला गेलो. ओके, त्याच्यानंतर मित्रांसोबत थोडासा हँगआउट केला. बट त्यानंतर मग मोठ्या वडिलांकडे जेवण होतं. येस, तिथे जेवण केलं आणि आता इथे आलो मी. तुला असं वाटत नाही का तू तुझी लाईफ खूपच जास्त एन्जॉय करता म्हणून? वेल, असं नाही आहे या. म्हणजे ऍक्च्युली जेव्हा काम करायचं तेव्हा मी काम पण करतोय म्हणा. या जेव्हा एन्जॉयमेंट राहतो तेव्हा एन्जॉयमेंट पण करतो. हे बघा कसं आहे की मी असं म्हणतो की तुमच्या आयुष्यामध्ये नाही का सर्वात हॅपीएस्ट मोमेंट असेल ना, तर ते फक्त मित्रांसोबत राहतात. या ट्रस्ट मी. यस, 10 आउट ऑफ 8 समजा जर अशा लोकांना असं म्हणलं गेलं की तुमच्या लाईफ मधले सर्वात हॅपीएस्ट मोमेंट, तर 10 पैकी 8 लोकांचं जे मत राहील ना, ते राहील का मी मित्रांसोबत जे टाइम स्पेंड केला, इट वॉज रिअली हॅपीएस्ट मोमेंट ऑफ माय लाईफ. येस, म्हणजे आतापर्यंत जेवढी लाईफ त्यांनी जगली आहे किंवा जे आहे वगैरे. येस, मित्रासोबत वगैरे. येस, आता मित्र किंवा कलिग वगैरे अदर दॅन फॅमिली वुड बी एनिथिंग. या, बट ज्याच्यासोबत आपण हॅपीनेस एन्जॉय करतो दॅट वुड बी नोन, दॅट वुड बी फ्रेंड्सच असतात. या, आणि मोस्टली फ्रेंड्सच राहतात. आणि खूप लोकांचे खूप सारे फ्रेंड्स पण आहेत. येस, बट असे खूप जण आहे ज्यांचे फ्रेंड्स नाही पण आहे. या, म्हणजे असे मी असे बघितले आहे. इवन माझे काही असे मित्र आहे ज्यांचे काहीच कोणी मित्र नाही आहे. या, म्हणजे तू आताच म्हणलं तुझे असे मित्र ज्यांचे कोणीच मित्र नाही. ऍक्च्युली कसं आहे की आपल्या लाईफ मध्ये आपण आयुष्यभरामधून ऍव्हरेजली करीब 1 ते 2,000 लोकांना ओळखतो. या, 1 ते 2,000 लोकांना ओळखतो. म्हणजे कसं अशा प्रमाणे, म्हणजे हा व्यक्ती, अरे हा माझ्या 10th स्टँडर्ड मध्ये होता वगैरे. या, शकल आणि नाव घेऊन, कधी कधी फक्त शकल किंवा कधी कधी फक्त नाव. या, तशेपैकी 1 ते 2,000 लोक आहेत ज्यांना आपण ओळखतो ऍव्हरेजली. या, काही काही याचा रेशो पण थोडा कमी होऊ शकतो म्हणा. ओके, मग त्याच्यानंतर काय असतात की त्याच्यापैकी करीब 200 लोक असे असतात, ओनली 200 लोक, या, ज्यांना आपण ओळखतो. या, 200 लोक, 200 किंवा शायद मी असं म्हणतो की 150 किंवा सॉरी 200. काही काही लोकांचा जो सर्कल खूप मोठा असू शकतो, मी थोडा मॅक्सिमम नंबर घेतो. वॉज लाईक 200 असे काही लोक आहेत जे त्यांना जेन्युअनली ओळखतात. या, ओळखतात म्हणजे की त्यांची शकल माहीत आहे आणि त्यांचं नाव पण माहीत आहे. असे ऑलमोस्ट करीब 200 लोक आहेत. त्यापैकी 50 असे लोक असतात ज्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असतात. या, 50 लोक असे जे कोणते कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या याच्यामध्ये सेव्ह वगैरे असतात. यस, आणि त्यापैकी समजा जर त्यापैकी त्याच्यानंतर असते 10 जण. ओके, 10 जण आहेत ते तुमच्यासाठी एक प्रकारे नाही का लाईफ असते. यस, म्हणजे हे जे आहे ना 10 जण किंवा 5 जण असं म्हणतो. या, 5 जण आहे ना, ते माझ्या ह्याच्या कंडिशन मध्ये 10 जण आहे ऍटलिस्ट तरी. बट मी थोडं हे घेतो की 10 जण असते जे तुमची लाईफ असते. या, म्हणजे यांच्यासोबत स्पेंड केलेले प्रत्येक मोमेंट वॉज रिअली अमेझिंग. आणि त्यापैकी 10 जणांपैकी 2 जण असे असतात जे वन ऑफ द बेस्ट ऑफ बेस्ट असतात. या, त्या दोघांपैकी कोण होऊ शकते? एक जण शायद तुमची गर्लफ्रेंड किंवा वाईफ होऊ शकते, किंवा या त्याच्यापैकी 2 पैकी ते एक तर गर्लफ्रेंड किंवा वाईफ ते तर राहणारच आहे. ओके, गर्लफ्रेंड वाईफ किंवा बॉयफ्रेंड किंवा हस्बंड वगैरे. या, आणि एक असा एक व्यक्ती जो एव्हरी टाइम तुमच्या सोबत राहतो. या, सोबत राहतो म्हणजे इट्स लाईक काही प्रॉब्लेम झालं का पहिले आपण त्याच व्यक्तीला कॉल करतो किंवा समथिंग
म्हणजे असं काही झालं का पहिला आपण त्याला, म्हणजे लाईफ म्हणजे कोणती चांगली सिच्युएशन असो किंवा वाईट सिच्युएशन असो, वी नीड टू कॉल दॅट गाय फर्स्ट. येस, असे आपल्या लाईफचं हे काय असतं. आता खूप जणांपाशी, मी खूप जण तर नाही म्हणत, बट काही काही जणांपाशी नाही का असे हे 10 लोक नसतात. या बहुत म्हणजे मित्रच नसतात ज्यांच्यासोबत टाइम स्पेंड करावं वगैरे किंवा एन्जॉयमेंट वगैरे करावं वगैरे. ओके, सो आय डोंट नो, बट आय हॅव दोज पीपल. या म्हणजे माझ्या लाईफमध्ये असे काही लोक आहे ज्यांच्यापासून मी खुश राहतो. युजली कसं आहे की जेव्हा मला जॉब होती तेव्हा मला यांची काळजी खूप वाटायची. या आय जस्ट ऑलवेज वॉन्टेड टू स्पेंड दोज टाइम विथ माय फ्रेंड्स. येस, कारण हॅपीनेस हे अशी एक गोष्ट आहे जे तुम्हाला फ्री मध्ये भेटते आणि ज्याची व्हॅल्यू बहुतच जास्त आहे. या म्हणजे ही एक अशी एक गोष्ट आहे ज्याची व्हॅल्यू बहुत जास्त आहे. व्हॅल्यू म्हणजे की याला तुम्ही पैशाने कधीच विकत घेऊ शकत नाही. इट वॉज सो एक्सपेन्सिव्ह आणि इट इज फ्री. आता इट इज, आय डोंट नो वाय, म्हणजे एक्सपेन्सिव्ह पण म्हणत आहे आणि फ्री म्हणत आहे. व्हॉट इज दॅट थिंग? या एक्सपेन्सिव्ह म्हणजे याच्यामध्ये एक्सपेन्सिव्ह म्हणजे पैसा नाही येत. याच्यामध्ये एक्सपेन्सिव्ह म्हणजे एक प्रकारे लकी म्हणतो. या कारण एक्सपेन्सिव्ह गोष्टी हे लकी मध्ये काउंट केले जातात. म्हणजे व्हॉट आय एम सेइंग, म्हणजे समजा तुला 10 फोन सापडले, या म्हणजे असं पकडून घेतो अंदाज पड, आणि त्या 10 फोन पैकी एक फोन आहे तो ऍपलचा फोन आहे, तर सांग बरं, तो फोन एक्सपेन्सिव्ह पण आहे आणि ऑल्सो लकी पण आहे, राईट? कारण ते तुम्हाला फ्री पण भेटत आहे, राईट? हॅपीनेस इज काइंड ऑफ थिंग लाईक दॅट. या हे खूप जणाला भेटत नाही. येस, आणि ज्या जणाला भेटते ते खूप लकी असतात. ओके, आणि बाकीचे जणांना भेटत नाही तर ते खूप खर्च करतात या गोष्टीसाठी, तरी त्यांना ते थोडस हलकस फेक काइंड ऑफ लाईक भेटते, बट ते नाही. या हॅपीनेस इज काइंड ऑफ लाईक दॅट की हे तुमच्या मेंटॅलिटीवर आणि तुमच्या नेचरवर डिपेंड करते की तुम्ही किती हॅपीनेस राहाल. ओके, येस, कारण याच्या नेचर इज रिली इम्पॉर्टंट. कारण याच्याचमुळे नाही का तुम्ही लोकांसोबत कॉन्टॅक्ट बनवता आणि समोर कॉन्टॅक्ट बनवता, जेणेकरून समोर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इव्हन बेटर परफॉर्म करता इन नेचरमध्ये. या म्हणजे लोक कनेक्ट होत जातात वगैरे, राईट? सो येस, आणि आजकाल या गोष्टी करणं अगोदरच्या काळामध्ये थोडंसं कठीण होतं. येस, कारण अगोदरच्या काळामध्ये सोशल मीडिया वगैरे नव्हतं वगैरे. पण आजकाल लोक सोशल मीडिया थ्रू कनेक्ट होतात. म्हणजे अगोदर कसे लोक ओनली स्कूल किंवा कॉलेजमध्येच वगैरे असले तर कनेक्ट होत होते. या पण आता कसे की हे तर आहेच स्कूल कॉलेज वगैरे, या पण आता सोशल मीडिया पण आहे, ट्युशन्स आहे, अदर ऍक्टिव्हिटीज पण आहे, ज्या ऍक्टिव्हिटीज मध्ये लोक गॅदर होतात, ऑनलाईन घे किंवा ऑफलाईन घे, दोन्ही याच्यामध्ये ते फ्रेंड्स बनून जातात. त्यामुळे आजकाल लोकांचे फ्रेंड्स खूप जास्त आहे ऍज कम्पेअर टू अगोदरच्या जमान्यामध्ये. म्हणजे जर मी पकडतो की माझ्या वडिलांच्या किंवा इथून 10 वर्ष अगोदर घे, म्हणजे राईट नाव 2020 आहे, तर इट जस्ट लाईक 2010 किंवा 2005 किंवा 4 मध्ये शायद अशा सारख्या गोष्टी पॉसिबल होणं थोडंसं कठीण होत होतं. एक मिनिट थांबा.
ओके. व्हॉट आय एम सेइंग इज दॅट की खूप साऱ्या लोकांपाशी म्हणजे अगोदरच्या काळामध्ये फ्रेंड्स बनवणं थोडंसं कठीण काम होतं. म्हणजे पहिले थोड्या ऍक्टिव्हिटी कमी होत्या. जे काही लोक कनेक्ट व्हायचे ते बाय मॅन्युअलीच व्हायचे. येस. पण आजकाल ज्याप्रमाणे सोशल मीडिया वगैरे आलाय त्याप्रमाणे हळूहळू लोकांमध्ये कनेक्शन होतात वगैरे. येस. याचा पण काही दुरुपयोग पण होतो. येस. म्हणजे सोशल मीडियाचा जेवढा चांगला वापर आहे तेवढाच वाईट वापर पण आहे. ओके. आता मी काउंट नाही करत की वाईट वापर कसा आहे काय वगैरे. इट्स समथिंग रिली डिफरंट. या बरोबर. आय जस्ट फाउंड रिअली लकी बिकॉज ऑफ दॅट आय हॅव दोज पीपल. येस. माझ्या लाईफ मध्ये. अजून एक गोष्ट मी सांगतो. येस. शायद मी याला फॉलो करतो का नाही मलाच नाही माहित. बट मला असं वाटतं की हे ट्रू आहे. वाटते. आय एम नॉट रिअली शुअर और असं कुठे काही लिहून पण नाही वगैरे. व्हॉट इज दॅट? जेवढे तुम्ही खुश राहता तेवढंच तुम्ही दुःखी पण राहता. म्हणजे की मी असं म्हणतो की आपली लाईफ एक प्रकारे सीसॉ टाईप आहे. ज्याच्यामध्ये हॅपीनेस आणि सॅड या दोन्ही गोष्टी इक्विव्हॅलंट असणं खूप जास्त गरजेचं आहे. आज असं कोणी म्हणलं नाही म्हणलं आय डोंट नो. मी असं म्हणून पण नाही राहिलो काही मी म्हणलं आणि दॅट इज ट्रू. नो नो. इट्स लाईक दॅट की मी असं ऐकलं बा आता कोणाकडून ऐकलं वगैरे आय डोंट नो. यस. फक्त इट जस्ट लाईक दॅट. मे बी मी शायद कम्प्लिटली रॉंग असू शकतो. बट मी थोडस आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आपली लाईफ एक प्रकारे सीसॉ टाईप आहे. ओके. आणि याच्यामध्ये हॅपीनेस आणि सॅड हे इक्विव्हॅलंट असणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे की समजा तुमच्या लाईफमध्ये ऑलरेडी हॅपीनेस राहील तर सम टाइम लाईफ मध्ये असा एक मोमेंट राहील जिथे तुम्ही सॅड फील करताल. सॅड दुःखी वगैरे. येस. आता हे किती ट्रू आहे आय डोंट नो. येस. मला असं वाटते की मी माझ्या लाईफ मध्ये हे जे मित्र आहे ओके ज्यांनी माझी लाईफ इतकी इव्हन बेटर बनवली. आय जस्ट फील रिअली हॅपीनेस. येस. बट जेव्हा मी घरी येतो तेव्हा सॅड होऊन जातो. व्हाय? कारण माझ्यापाशी जॉब नाही, ड्युटी नाही, पैसा नाही कमवून राहिलाय. सेम इक्विव्हॅलंट आहे. म्हणजे मी या मित्रांसोबत 1-2 घंटे वगैरे जेवढा मी टाइम स्पेंड करतो इट वॉज फील रिअली गुड. इट वॉज फील रिअली ऑसम, रिअली अमेझिंग, टॉप ऑफ द वर्ल्ड. जेव्हा मी घरी येतो तेव्हा आय जस्ट फील लाईक सॅड, एम्प्टी आणि स्ट्रेस की पैसे केव्हा भेटन, जॉब केव्हा भेटन वगैरे वगैरे. आय थिंक मला असं वाटते की दॅट इज अ पार्ट ऑफ द लाईफ. काही मोमेंटला असं वाटते की चलो ये ट्रू आहे. बट काही मोमेंटला दॅट इज नॉट. म्हणजे काही लोकांसोबत सिच्युएशन वॉज रिअली डिफरंट. समजा जर मी असं पकडतो म्हणलं ना तर जस्टिन बिबर आहे. यस. त्यांनी त्याच्या खूप यंग एज मध्ये त्यांनी सक्सेसला अचीव्ह केला. आता त्याच्या आतमध्ये जे काही स्ट्रेस आहे वगैरे आता ते नाही माहित मला. म्हणजे जस्ट लाईक समजा फायनान्शियली कोणता व्यक्ती खूप जास्त स्टेबल दिसून राहिला आहे म्हणजे खूप सारा वेल्दी आहे, पैसा आहे, पण आपल्याला माहित नाही ना की आतमध्ये तो किती स्ट्रेस आहे काय. समथिंग डज गॉना मॅटर. आता ते नाही माहित. पण एवढं तर माहित आहे की त्याला खूप यंग एज पासून त्याला सक्सेस भेटली, अचीव्ह झाले आणि ही वॉज हॅपी फ्रॉम दॅट मोमेंट. म्हणजे जेव्हा तो शायद 12 किंवा 14 वर्षाचा होता तेव्हापासूनच त्याचे गाणे हिट झाले आणि त्याच्यानंतर जेवढी पॉप्युलॅरिटी भेटली आता ही वॉज रिअली वेल्दी, फॅशनेबल. वाव. म्हणजे त्याची लाईफ वॉज रिअली ग्रेट. तर त्याच्या लाईफ मध्ये तर सगळे हॅपीनेसच आहे. आता मी असं नाही म्हणत की त्याची लाईफ खतम झाली वगैरे. नो नो नो. पण मी एवढं तर म्हणू शकतो ना की जस्टिन बिबर इज काइंड ऑफ लाईक दॅट पीपल विल नो टिल द एंड ऑफ द लाईफ. म्हणजे त्याच्या लाईफच्या एंड पर्यंत तर जस्टिन बिबरची पॉप्युलॅरिटी राहीनच. कारण सम हाऊ त्याने जर असं म्हणू नये घे की त्यांनी 1 वर्ष किंवा 2 वर्ष काम नाही केले, 3ऱ्या वर्षी तर काही ना काहीतरी काम करण.
कारण त्याला पण त्याचं काही ना काहीतरी स्वतःच चालवायचं आहे, या स्वतःला पॉप्युलर करायचं आहे किंवा समथिंग. आय डोंट नो, म्हणजे जस्ट लाईक त्याला म्हणजे जेव्हा नाही का आपल्याला जेव्हा सक्सेस वर पोहोचतो ना, तर तेव्हा आपल्यापाशी खूप इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे खूप इम्पॉर्टंट काम असते, ते म्हणजे की त्या सक्सेसवर टिकून राहणं, ना की फॉल डाऊन होणं. खूप सारे लोक फॉल डाऊन पण होतात, बट बहुत कमी लोक, या कारण जे लोक सक्सेसवर पोहोचतात ते लोक मेंटेन करतात त्या सक्सेसच्या लेवलला, किंवा काही लोक त्याच्या वरती पण जाण्याचा प्रयत्न करतात. या तर तुला काय वाटतं, म्हणजे व्हॉट डू यू थिंक की जस्टिन बिबरच्या लाईफ मध्ये सीसो आहे का? त्याच्या लाईफ मध्ये काही हॅपीनेस सॅडनेसचा काही सीसो आहे? म्हणजे त्याच्या लाईफ मध्ये एवढं हॅपीनेस आहे तर सॅडनेस आहे का नाही आहे? आय डोंट नो, इट्स समथिंग रिअली डिफरंट. या कारण मला माहित नाही, म्हणजे मला जेवढं माहित आहे, जेवढं मला इंटरनेटवरून माहित पडलं तेवढंच माहित आहे. या मला त्याच्या पर्सनल लाईफ बद्दल काहीच माहित नाही. शायद असू शकते, येस, मे बी ही फील रिअली एम्प्टी सॅड बिकॉज ऑफ गर्ल प्रॉब्लेम. या गर्ल्स प्रॉब्लेम म्हणजे त्याची काहीतरी गर्लफ्रेंड होती नेम सलीना गुमेज वगैरे, आणि त्यांचं काहीतरी ब्रेकअप झालं, वॉट एव्हर इट्स. म्हणजे काही काही लोकांना खूप डीप हे होऊ शकतात. असं जेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो ना, तसे डिस्टर्बन्स राहिले ना, मला मोठं वाईट वाटते. कारण आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये आपण खूप खूप इम्पॉर्टंट गोष्टी करतो आणि खूप पर्सनल, कधी कधी खूप डीप थॉट विचार करतो. अशा वेळेस आपण मधात ब्रेक घेतला ना, तर इट जस्ट लाईक एक प्रकारे वॉश आउट होऊन जाते या त्या मुवमेंटला रीच करण्यासाठी. Yes. नळ होता येईल ग्रामपंचायत समोर जाऊन क्रॉस केली. Okay. What I'm saying is that, yes. Hey, seesaw, whatever it's. आज काम काय केलं? या ऍक्च्युली माझे स्ट्रीट व्ह्यू पूर्ण कम्प्लीट झाले. येस, इवन अपलोड पण झाले. 3 पार्ट अपलोड झाले. चौथा पार्ट मी आज अपलोड करतो. ओके, म्हणजे स्ट्रीट व्ह्यू आपले कम्प्लीट झाले. ओके, इवन मी आजपासून नागपूरचा हायपरलॅप्स व्हिडिओ
सुरू केलं आहे रेकॉर्ड करणं. ओके, म्हणजे सुरुवात करणं, एडिट करणं वगैरे. सो आय फाउंड अ रियली लूप होल इन माय प्रोजेक्ट. व्हॉट इज अ लूप होल? लूप होल इज दॅट की आपण जे काही काम केलं आहे हे इतकं म्हणजे एक प्रकारे इट्स नॉट अ थिंग, इट्स नॉट एक प्रकारे की परफेक्ट. या आपण खूप काही मिस केलं आहे आपल्या. म्हणजे मी हायपरलॅप्सचं घेतलं आहे, मी असं नाही म्हणत हायपरलॅप्स घेतले यस, बट इतक्या क्रिएटिव्ह वेनी नाही घेतलंय. या आणि खूप साऱ्या गोष्टी आपण चांगल्याने घेऊ शकत होतो जर आपण थोडीशी पढाई केली असती तर. बट आपण पढाई नाही केली, आपण जस्ट रॅन्डमली फोटोज घेतले जे की म्हणजे आहे दिसायला चांगले आहे बट त्याचा काहीतरी मिनिंग नाही येऊन राहिलाय. राईट? म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल मी घेतो की नागपूरमध्ये ऑरेंज सिटी या म्हणजे संत्रा हे खूप फेमस आहे. आपल्या हायपरलॅब्स मध्ये संत्रा आहेच नाही कुठे. इट वॉज नथिंग. नागपूरमध्ये 0 माइल्स ते पण नाहीच आहे, बिलकुलच नाही आहे. RBI जे की सेंट्रल बँक आहे आपल्या इंडियाची, जे RBI नागपूरमध्ये आहे त्याचं पण नाही घेतलं. इट वॉज आय डोंट नो हाऊ टू सेज दॅट. येस, प्रॉब्लेम काय झाली यार, म्हणजे आपण या गोष्टीला एवढ्या चांगल्याने करू का नाही शकलो. यासाठी गोष्टी करून का नाही लागल्या, यासाठी हे असं आहे की डूड मी एकटाच होतो यार. या म्हणजे कसं आहे की मी त्या मोमेंटला मी असा विचार केला की जेवढं लवकरात लवकर माझं होईल ना तेवढं मी खतम करेल. येस, बट दॅट इज नॉट. या एक व्हिडिओग्राफी किंवा एक व्हिडिओ बनवणं याच्यासाठी ना खूप गोष्टीची पढाई करावं लागते. शॉर्ट कसा घ्यायचा आहे, कशाप्रमाणे घ्यायचा आहे. कारण जेव्हा आपण एडिटिंग वर बसतो ना तेव्हा आपल्याला रिअलाइजच नाही होत की साला यार हा, म्हणजे रिअलाइज होते की साला आपण किती किती कुठे कुठे गलती केला. आपल्याला तर वाटते ड्युरिंग द शूटिंग किंवा प्रोडक्शनच्या वेळेस की हा चलो एव्हरीथिंग इज गोइंग रिअली वेल अँड फाईन, आपण एकदम जबरदस्त व्हिडिओ बनवूयाचा. बट जेव्हा एडिटिंग वर बसतो तेव्हा आपल्याला कळतं यार डूड. सो जर तुला ट्रॅव्हल व्हिडिओ बनवायचे आहे तर तुला या साऱ्या गोष्टीची पढाई करावी लागेल. सो तू या साऱ्या गोष्टी नाही करत असतील तर इट विल बी रिअली डिफिकल्ट फॉर यू. ओके, तर अशा वेळेस तुला समजायला पाहिजे की हे काम किती इम्पॉर्टंट आहे तुझ्या यासाठी. मी इतकं थोडं सेटल केलं आहे की मला नाही का ट्रॅव्हल व्हिडिओज बनवायचे, कारण ट्रॅव्हल व्हिडिओ इज माय थिंग. येस, वेल फिल्म मेकिंग बद्दल या म्हणजे ट्रॅव्हल फिल्म मेकिंग हे इट्स काइंड ऑफ लाईक बट फिल्म मेकिंग एक प्रकारे कसं आहे काम आहे की याच्यामध्ये आपण काम करू. ओके, बट याच्यामध्ये सक्सेस भेटन हे थोडस कठीण आहे. आणि या गोष्टीसाठी सक्सेस भेटण्यासाठी आपल्याला बहुतच जास्त मेहनत करावं लागेल, खूप जास्त. मी असं नाही म्हणत की ट्रॅव्हल फिल्म मेकिंग मध्ये मेहनत कमी आहे. यस, याच्यामध्ये कसं आहे की ट्रॅव्हल फिल्म मेकिंग इट इज काइंड ऑफ लाईक दॅट की मला माझी एक प्रकारे म्हणजे मला असं वाटते की लेवल 5 बद्दल, म्हणजे लेवल 5 वर जाण्यासाठी शायद मला ट्रॅव्हल फिल्म मेकिंगच करावं लागेल. दॅट्स द ओनली वे. येस, कारण समज आपण ट्रॅव्हल फिल्म मेकिंग करतो तेव्हाच आपण चांगल्याने समजू शकतो पूर्ण दुनियाला आणि त्याच्यानंतर आपण लेवल 5 वर जाऊ शकतो. समजा जर तुला नागपूरचा व्हिडिओ शूट करायचा आहे आणि तुझ्यापाशी सगळे गोष्टी आहेत, या म्हणजे जेवढ्या इक्विपमेंट्स आणि लोक म्हणजे हार्डली, तर तू कशाप्रमाणे केलं असतं. या फर्स्ट ऑफ ऑल इट जस्ट लाईक माझ्यापाशी काही इक्विपमेंट्स असतात ना तर इट विल बी मच बेटर. या
फर्स्ट ऑफ ऑल ड्रोन या माझ्या कशी ड्रोन असतं ना तर बहुतच जबरदस्त या कारण ड्रोन असते ना तर मी बहुत चांगले जबरदस्त शॉट घेतले असते या पण जिथे परमिशन नाही आहे तिथे थोडस सांभाळून बट कसं आहे की ड्रोन खूप हवेत राहतो तर लोकांची नजर जात नाही आणि आपण खूप कमी वेळेमध्ये खूप चांगले शॉट घेऊ शकतो लोकांच्या नजरेमध्ये येण्याच्या अगोदर. हा आपण थोडे जास्त जवळ जाऊ वगैरे तर थोडसा प्रॉब्लेम होऊ शकते बट आपण दुरून पण आपल्या ड्रोनला हे करू शकतो कंट्रोल करू शकतो आणि जे शॉट पाहिजे ते आपण चांगल्याने घेऊ शकतो तर ड्रोन असतं ते इट विल बी बेटर. चलो एक गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की ट्रॅव्हल या मला असा एक व्यक्ती पाहिजे होता ज्याला वेल तू जाऊ शकत होता अरे असं नाही की जाऊ शकत नव्हता या हे डूड काही मोमेंट मध्ये काय होते की मेंटॅलिटीच तशी राहत नाही ना डूड या म्हणजे मानून घे की तुला कॉटन मार्केटमध्ये हायपरलॅप्स शूट करायचं आहे इट विल बी रिली मच बेटर या बट समज जर मी एकटं जाईन आणि तिथे त्याप्रमाणे शूट करेल तर माझं जो प्राईम मोटो राहतो तो हा राहतो की माझं हे काम केव्हा खतम होईल जेणेकरून लोक मला स्टेअर करणार नाही आणि लवकरात लवकर माझं काम खतम होऊन जाईल राईट अशा वेळी. पण जेव्हा आपण टीम सोबत काम करतो तेव्हा आपल्यापाशी कॉन्फिडन्स असतो या की आता आपल्याला काम बेटर करायचं बिकॉज ऑफ दॅट की आपल्या मागे टीम आहे राईट. जेवढा आपण एकटा राहतो तेवढा आपण कामात हलगर्जी करतो जेवढा आपण लोकांसोबत राहतो तेव्हा आपण काम खूप चांगल्याने करतो. सिम्पल एक्झाम्पल आहे फिल्म मध्ये लोक फिल्म एवढी जबरदस्त का बनतात म्हणजे त्याची एक एक फ्रेम एवढी जबरदस्त का दिसते बिकॉज ऑफ दॅट की त्या कॅमेरा मागे खूप सारे लोक काम करतात या बहुत सारे लोक यस आणि खूप प्लॅनिंग करतात इवन त्या फ्रेम मध्ये किंवा त्या व्हिडिओ मध्ये दिसणारा प्रत्येक एलिमेंटचं काही ना काहीतरी मिनिंग असते कसा बसणार आहे कुठे उभा राहणार आहे हे याचं फुल सायन्स असते याच्या मागे ते विचार करतात आणि त्याच्यानंतर शॉट घेतात राईट. आपल्याला या साऱ्या गोष्टी शिकावं लागेल इट इज दॅट थिंग कारण कसं आहे जेवढ्या लोकांची मेहनत राहील तेवढं त्याच्यानंतर आपण आउटपुट तेवढं चांगल्याने देऊ शकू. आता काय झालं आहे की मी एक ट्रॅक सेट केलाय आणि त्या ट्रॅक सेट मध्ये मला बहुत ही प्रॉब्लेम दिसले इट वॉज सो मच वॉट फर्स्ट ऑफ ऑल तर ड्रोन या समजा ड्रोन असतात इट विल बी मच बेटर बट आपल्याशी ड्रोन नाही आहे. तर याच्या अगोदर नागपूरचे असे काही लोकांनी व्हिडिओज बनवले आहे आणि त्यांनी काही त्यांचे ड्रोन शॉट त्यांच्या व्हिडिओमध्ये अपलोड केले गेले आहे. ओके युजली आपण त्यांचं मटेरियल वापरू शकत नाही बिकॉज इट्स अ कॉपीराईट क्लेम येऊ शकतो येस. तर आणि हे जे ड्रोन शॉट आहे हे मला कुठेच भेटणार नाही कारण नागपूर असं काही खूप मोठं नाही जिथे आपल्याला असे ड्रोन शॉट भेटन या. तर अशा वेळेस नाही का आपल्याला त्यांच्याकडून परमिशन घ्यायची आहे की त्यांचे आपण मटेरियल वापरू शकतो का. ओके तर मी त्या लोकांना मेल केलाच की म्हणजे त्यांचे मेल आय डी होते तर त्यांना मी मेल केला आणि असं म्हणलं की कॅन आय यूज युअर ड्रोन शॉट फॉर माय पोर्टफोलिओ. ओके व्हॉट आय एम सेइंग इज दॅट कुठे होतो मी हा ड्रोन शॉट या. तर मी त्या लोकांना मेल केला आहे ओके स्कॅन आय यूज चांगला एक प्रकारे मस्त मेल लिहिलाय जेणेकरून ते अप्रूव्ह करतील की माझी रिक्वेस्ट. जर त्यांनी असं म्हणलं की तुम्ही आमचं मटेरियल वापरू नका तर अशा वेळेस आपल्याला नाही वापरावं लागेल कारण त्यांचा डिसिजनची रिस्पेक्ट करावं लागेल. येस कसं आहे की हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. वाय बिकॉज ऑफ दॅट की आपल्यापाशी शॉट नाही आहे असे ड्रोन शॉट येस. तर हे आपली गलती आहे की आपण त्याप्रमाणे शॉट घेतले नाही. आता आपण त्यांचं मटेरियल वापरत आहे तर ऑब्विसली त्यांना विचारूनच वापरावं लागेल येस. समज जर आपण तसं करत नाही आहे
तर इट विल बी रिअली बॅड. यस, बहुत प्रॉब्लेम होईल. इवन त्याने समजा स्ट्राईक वगैरे दिली तर इवन आपलं चॅनल, युट्यूबचं चॅनल पण टर्मिनेट होऊ शकते. बहुत जास्त आहे. वाय? बिकॉज ऑफ दॅट की आपलं चॅनल इतकं जास्त ग्रो नाही आहे. आणि युजली माझ्या यूट्यूबवर 2 कॉपीराईट क्लेम आले आहे 2 व्हिडिओवर. या सो बेटर आहे की आपण त्यांचे वापरूनच हे करू. बट हे झाले ड्रोन शॉट. चलो ठीक आहे, ड्रोन आपल्याकडे नव्हता तर आपण याप्रमाणे ड्रोन शॉट घेतले नाही पडत. असे बहुत सारे शॉट आहे जे आपण चांगल्याने घेऊ शकत होतो तरी आपण घेऊ शकत नाही. कॉटन मार्केट कम्प्लिटली स्किप केला. त्यानंतर मी माझा जो मोटिव्ह होता ना या हायपरलॅक्स व्हिडिओ शूट करण्याचा तो असा होता की मोस्ट ऑफ द पीपल विल नो की त्या गोष्टीसोबत जेवढे जास्त लोक फिमिलियर राहतील ना तेवढे लोक ते त्यांना बघतील. म्हणजे की छत्रपती चौक या नागपूरमध्ये राहणारा हर एक व्यक्तीनी तो चौक बघितलेला आहे. ओके, सो माझा पॉइंट ऑफ व्ह्यू असा होता की जेव्हा आपण कोणती वस्तू किंवा कोणती गोष्ट डेली लाईफ मध्ये एव्हरीडे बघतो, या इट वॉज बट काय होते की जेव्हा आपण ती गोष्ट एव्हरीडे बघतो तेव्हा ती जास्त फारसी हे वाटत नाही, म्हणजे इम्पॉर्टन्स किंवा येस इट वॉज काइंड ऑफ लाईक दॅट. या म्हणजे छत्रपती चौक हा चलो ओके, सीताबडी हा चलो ओके येस. बट जेव्हा आपण त्याच गोष्टी एखाद्या स्क्रीन मागे बघतो तर तेव्हा त्याचं महत्व समथिंग एल्स. इट वॉज समथिंग रिअली डिफरंट. या आय एक्सपिरियन्स राईट नाव. जेव्हा मी माझे ड्रोन शॉट म्हणजे नागपूरमध्ये मी जास्त वेळ राहिलो नाही, म्हणजे हार्डली 2-3 वर्ष राहिलो आहे, बट नागपूरमध्ये नाही. या बट कसं आहे की नागपूरमध्ये थोडं बहुत तरी माहित आहे मला. बट जेव्हा ड्रोन शॉट बघितले तेव्हा मी असं हे झालो की अब यार डूड ये कितना जबरदस्त है, सीताबडी ऊपर से ऐसा दिखता है. यस, सो मच थिंग. समज जर माझ्यापाशी क्रू असता, म्हणजे जस्ट लाईक समज जर ॲज अ ट्रॅव्हल फिल्म्सचे पूर्ण क्रू म्हणजे हार्डली 2 जण. येस, एक असा आहे व्यक्ती. तरी मला वाटतं हे एक सुरुवात आहे. आणि कसं आहे की आपला जो हे आहे ना एखादी व्हिडिओ दाखवण्याचा तो मोटिव्ह थोडासा वेगळा आहे. या म्हणजे माझ्या ह्याच्यात मोस्टली हायपरलॅप्स किंवा फास्ट मोशन खूप जास्त असते. हा, जिथे स्लो दाखवायचे स्लो पण दाखवतो. बरोबर, आपण जेवढ्या काही मिस्टेक्स केल्या का आपण त्याला रिकवर किंवा त्याला सॉल्व करू शकतो का? येस, सॉल्व्ह करू शकतो. बट थोडासा प्रॉब्लेम आहे की आपल्याला परमिशन घ्यावं लागेल. काय प्रॉब्लेम आहे? फर्स्ट ऑफ ऑल ड्रोन शॉट, येस आपण त्याची ऑलरेडी परमिशन विचारली. ओके, त्यानंतर आहे मोसंबी ऑरेंज. येस, याच्याबद्दल आपल्याला काहीच हे नाही आहे. तर ते ऑरेंजचे फोटोज आपल्याला द्यावं लागेल. नागपूरमध्ये फूड म्हणजे तर्री पोहा. येस, युजली नागपूरमध्ये स्पेशल आहे तर्री पोहा. युजली कुठेच फेमस नाही. येस, तर्री पोहा वॉज ओनली इन नागपूर. आणि लिटरली जेव्हा तू खाशील ना, आय वॉज लाईक डूड ये क्या है. या तर्री पोहा वॉज वन ऑफ द अमेझिंग. येस, या तर्री पोहा. त्याच्यानंतर असे खूप सारे असे आयटम्स आहे जे नागपूरमध्ये भेटतात. इट वॉज रिअली गुड. ओके, कॉटन मार्केट. येस, हा शायद आपल्याला रिकवर पण नाही करता येईल ना नाही सॉल्व्ह करता येईल. येस, कारण कॉटन मार्केट हे आपल्याला याच्या थ्रूच घ्यायला पाहिजे होतं, हायपरलॅप्स थ्रू. बट ते नाही घेतलं. ते काहीच डूड, थोडीशी पण प्लॅनिंग केली असते इट विल बी मच बेटर. यार डूड, तुझ्या ह्याच्यामध्ये नाही का प्लॅनिंग इज रिअली इम्पॉर्टंट. तू प्लॅनिंगच नाही केली. येस, इवन कसं आहे की प्लॅन जरी केलं तरी तू इम्प्लिमेंट नाही केलं. तुला माहित होतं की लोटस टेम्पल इज रिअली इम्पॉर्टंट, आपण तिथे घ्यावं, तरी गेलो नाही आपण. व्हाय? कारण मला त्रास आला होता. आय डोंट वॉन्ट गो देअर अँड शूट दिस. आणि परमिशन भेटते का नाही वगैरे.
तरी मी थोडस करण्याचा प्रयत्न करील की कशाप्रमाणे आपण त्याला सॉर्ट आउट करू शकतो. ओके. वेल या अजूनपर्यंत आतापर्यंत मी जस्ट ड्रोन शॉटच घेतले. आता हळूहळू मला माहित पडेल की काय काय प्रॉब्लेम आहे आणि त्याला मी कशाप्रमाणे सॉर्ट आउट करू शकतो. रिशूट साठी तर जायचं नाही आहे. येस, कारण इट वॉज नॉट. बट समजा जर मला कसं आहे की हे ड्रोन शॉटच खूप जास्त इम्पॉर्टंट होते. या समजा जर मला याचीच परमिशन भेटली ना डूड की यस यू कॅन अलाउ, तर बहुत ही जबरदस्त होऊन जाईल. समजा जर त्यांची काही रिप्लाय आलाच नाही तर मग काय. वेल समजा जर त्यांच्याकडून काहीच रिप्लाय नाही आला तर आपण पुन्हा एक मेल करू. यस की प्लीज अजूनपर्यंत तुमचा काही मेल आला नाही वगैरे, तुमचा काही थोडी सांगा वगैरे. यस, आपण थोडस बहुत विनवणी करू त्या मेलमध्ये. आपण खूप चांगल्याने सांगण्याचा प्रयत्न करू की हाऊ मच दिस ड्रोन शॉट इज रिअली इम्पॉर्टंट टू मी. ओके. आणि आय डिड एडिटिंग आणि इट वॉज फिट विथ द ट्रॅक. इट्स रिअली अमेझिंग. ओके. आणि समज जर तुम्हाला या गोष्टीसाठी काही पैसे वगैरे हवे असेल तर आय विल पे दॅट टू यू. बट हे या गोष्टीचं अजून म्हणजे असं पैशाबद्दल समजा त्यांनी समोरच्याने विचारलं का, समजा जर आम्हाला ह्याच्याबद्दल काही पैसे हवे तर तेव्हा तू विचार. बट युजली असे लोक आहेच नाही. कारण जे क्रिएटर्स लोक आहे ना ते काय असतात की ते खूप एक प्रकारे दिलखुलास असतात. या समजा जर त्या लोकांनी विचारून कोणती गोष्ट घेतली ना तर त्यांना काही असं फारसं वाटत नाही. बट विदाऊट विचारून समजा जर त्यांनी असं कोणतं मटेरियल वापरलं तर खूप वाईट जेस्चर असते. या त्यांना पण वाटेल की यांनी असं कसं माझं मटेरियल यूज केलंय बा. मटेरियल म्हणजे व्हिडिओ ऑडिओ कन्सेप्ट वगैरे. सो वॉटएव्हर. येस, आतापर्यंत जस्ट मी आजच करणार होतो ऍक्च्युली या. बट प्रॉब्लेम काय झाला की दुपारी 1:30 वाजता माझा कम्प्युटर झाला हँग. ओके. आणि त्यानंतर मग तो अर्धा घंटा सुरूच नाही झाला आणि त्यानंतर रिस्टार्ट झाला. मग त्यानंतर 2 वाजता मला वन मॅन कडे जावं लागलं. ओके. वन मॅन थोडंसं काम होतं. आणि त्याच्यानंतर मग विकी भाऊचा मेसेज आला, फोन आला की म्हणे की संध्याकाळी यायचं म्हणे 5 वाजता वगैरे. तर माझं दुपार वाजेपासून काहीच काम नाही झालं. म्हणजे दुपारी 1 वाजेपर्यंत वगैरे काम केलं असेल मी. 1च्या नंतर काहीच काम नाही झालं. या म्हणजे मी हार्डली आज काम केलं आहे सकाळी 8 वाजेपासून ते 8 वाजेपासून, म्हणजे सकाळी 8 म्हणजे हार्डली 2 घंटे. आणि त्याच्यानंतर मग 10 ते 2. सो इट वॉज लाईक 4 घंटे, म्हणजे ऑलमोस्ट करीब 6 घंटे काम केलं. त्याच्यात मध्ये रेंडर वगैरे होत राहतात वगैरे. सो व्हॉटएव्हर. बट असं टाइम वेस्ट नाही व्हायला पाहिजे. विल इट बी बेटर अँड नॉट टू time spent and use it very properly. So yes, so this is the Mind episode number 2098 97. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.